नमस्कार, खानदेश मसाला किचन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे रेशनच्या तांदळापासून झटपट आणि चविष्ट सोप्या पद्धतीचा असा आपण चिकन पुलाव बनवलेला आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता इथे आलं लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा टाकून फोडणी करून घेत आहे। इथे आपल्याला आता चिकन शिजवून घ्यायचं आहे, त्यासाठी ही फोडणी करून घेत आहे। हळद आणि धुवून घेतलेलं चिकन इथे टाकून घेतलेलं आहे, हे तेलात परतून घेत आहे। चवीनुसार इथे आता आपल्याला मीठ घालायचं आहे। गरम पाणी घालायचं आहे आणि 2 शिट्ट्या करून हे चिकन शिजवून घ्यायचे आहे। तीन ते 4 मोठ्या आकाराचे टोमॅटो, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि 2 ते 3 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत। कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। मी मसाले काढून घेतलेले आहेत। धना पावडर घेतलेली आहे, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि इथे चिकन मसाला घेतलेला आहे। हे सर्व मसाले मी घेतलेले आहेत। आता आपल्याला कांदे चॉप करून घ्यायचे आहेत। कांदे इथे बारीक झालेले आहेत आणि इथे मी आता टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या बारीक इथे चॉप करून घेत आहे। कांदा आणि टोमॅटो इथे बारीक करून घेतलेले आहेत। आता कढईत आपल्याला तेल तापवून घ्यायचे आहे। तेल गरम झाल्यावर तमालपत्र, आलं लसूण पेस्ट घालायचं आहे। इथे थोडंसं जिरं घातलेलं आहे। तुम्हाला जर खडे मसाले घालायचे असतील तर आधी खडे मसाले घालायचे, नंतर हे सर्व घालायचं, पण मी इथे मुद्दामच घातले नाहीत कारण मला अगदी सिंपल पद्धतीचा हा पुलाव करायचा आहे। कढीपत्त्याची पानं आणि बारीक चिरलेला कांदा घालून आता इथे मी परतून घेत आहे। बारीक केलेला टोमॅटो घालत आहे। टोमॅटो छान मऊसूत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो छान परतून झालेला आहे। आता सुके मसाले जे आहेत ते मी तेल सुटेपर्यंत छान इथे परतून घेत आहे। मसाला छान इथे परतून झालेला आहे। थोडं पाणी घालत आहे। पाणी घातल्यानंतर आपल्याला 3 ते 4 मिनिटं असा परतून घ्यायचा आहे मसाला। तुम्ही बघू शकता मसाला छान असा तेल सोडत आहे, म्हणजे आपला मसाला छान असा तयार झालेला आहे। आता उकडलेलं शिजलेलं जे चिकन आहे त्याच्यामध्ये हा मसाला मी ओतून घेणार आहे। हा रेशनचा तांदूळ आहे आणि हा आपल्याला आता धुवून घ्यायचा आहे। धुवून घेतल्यानंतर मी इथे छान आपलं जे चिकन आहे ते उकडून गेलेलं आहे त्यात टाकून घेत आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे। चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे, ते इथे स्किप झालेलं आहे। आता आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। इथे चिकन पुलाव तयार आहे। तुम्ही बघू शकता केवढा छान हा चिकन पुलाव झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील। धन्यवाद।